हातनूर धरणाचे 36 दरवाजे उघडलेत। 78,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गिरणा धरणही 95% भरलेलं आहे। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरील हातनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे हातनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यातून 78,823 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा 95%वर गेलाय। यामुळे अर्ध्या जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाला मोठा दिलासा मिळालाय। दमदार पावसामुळे तापी नदी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे। शेळगाव बॅरेज प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्यानं तापी नदी दुथडी भरून वाहते। तर मध्य प्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे तापी नदी दुथडी भरून वाहते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसला तरी मध्य प्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे तापी नदीच्या पात्रात मोठी पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मध्य प्रदेशातील बैतूल येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आपण या ठिकाणी शेडगाव मध्य प्रकल्पावर आहोत। शेडगाव मध्य प्रकल्पावर तापी नदी पात्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढलेली आहे। शेतीसाठी या ठिकाणी पूरक पाणीसाठा उपलब्ध असून तापी नदी ही दुथडी भरून वाहत आहे। जळगाव जिल्ह्यात यंदा अल्निनोमुळे मोठ्या अडचणीचा सामना हा शेतकरी वर्गासह अनेकांना करावा लागला। मात्र तापी नदी पात्रात झालेल्या दमदार पावसामुळे शेतीसाठी पुरेल इतकं पूरक पाणी या मध्यम प्रकल्पामध्ये आहे। आगामी काळात देखील शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे। मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे शेडगाव मध्य प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।